तर विद्यार्थ्यांना कळवा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासचा सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे। तसेच विद्यार्थ्यांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका या भरतीसाठी जे आहे आपण 560 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेली आहे। या पीडीएफ मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण मिळणार आहे, जो की मॅक्झिमम पदासाठी विद्यार्थ्यांना सिलेबस मध्ये दिलेला आहे। या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल तर पीडीएफच्या बाहेरचा येणार नाही। तसेच विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे देखील पीडीएफ मध्ये मिळणार आहेत। इतिहास मधील विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पाहून घ्या की ए टू झेड समाज सुधारक जे आहेत त्यांच्यावर विद्यार्थ्यांनो एमसीक्यू आपल्याला इन डिटेल मध्ये मिळणार आहे। एवढ्या डिटेल मध्ये कुठेच मिळणार नाही, 100% खात्री आहे। विज्ञान वरील 500+ एमसीक्यू देखील आपल्याला मिळणार आहे। भूगोल वरील देखील एमसीक्यू मिळणार आहेत विद्यार्थ्यांनो। जनगणना 2011 असो, अर्थशास्त्र वरील असो किंवा या ठिकाणी राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय सर्वांवरील एमसीक्यू मिळणार आहे। आता जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी पीडीएफला घेण्यासाठी काय करायचं आहे, या नंबरवर कॉल नाही करायचा, व्हॉट्सअप करायचा आहे, ही रिक्वेस्ट आहे। तर लगेच करून घ्या। चला मग सुप्रकाशाला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्न असा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका किती प्रशासकीय विभागामध्ये विभागलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे। किती प्रशासकीय विभागामध्ये विभागलेली आहे, तर 5, 4, 7 किंवा 8। तर 7 प्रशासकीय विभागामध्ये विभागण्यात आलेली कोणती कल्याण डोंबिवली महानगरपालिका असलेली दिसते। कव्हर करूया। प्रश्न दुसरा, कयाधू या नदीचा जो उगम आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होतो ते विचारलेलं आहे। कयाधू नदीचा उगम वाशिम, जालना, पालघर किंवा सांगली। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील। वाशिम या जिल्ह्यात या ठिकाणी कयाधू नदीचा उगम झालेला आहे। मनोरी खाडी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे। खाडीचं नाव लक्षात घ्या, फक्त मनोरी खाडी विचारलेली आहे। मुंबई शहर, जालना, पालघर किंवा मुंबई उपनगर। तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये मनोरी खाडी स्थित असलेली दिसते। प्रश्न चौथा, वाळू मिश्रित मृदा जी आहे ती कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते ते सांगायचं आहे। वाळू मिश्रित मृदा जी आहे ती, तर तांदूळ, बाजरी, मका किंवा सोयाबीन। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 2 बाजरी या पिकासाठी वाळू मिश्रित जी मृदा असते उपयुक्त असलेली दिसते। कव्हर करू या प्रश्न या ठिकाणी 5वा, वृक्षवल्ली आमा सोयरे वंचरे हा जो अभंग आहे तो कोणाचा आहे, TCS ने विचारलेलाच प्रश्न आहे। वृक्षवल्ली आमा सोयरे वंचरे, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत मीराबाई किंवा रोहिदास महाराज। तर ऑप्शन क्रमांक 2 संत तुकाराम महाराज यांचा अभंग वृक्षवल्ली आमा सोयरे वंचरे आहे। तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी अशी जी शिफारस आहे ती कोणामार्फत करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे। कोणते ठिकाण, नागपूर हे। अकोला करार, राज्य पुनर्रचना आयोग, नागपूर करार किंवा वरील नाही। तर राज्य पुनर्रचना आयोग यांची शिफारस म्हणजे काय होती, तर नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी करावी अशी होती। प्रश्न 7वा, भाकरा नांगल धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे ते विचारलेलं आहे। भाकरा नांगल धरण हे कावेरी, कोयना, सतलज किंवा गोदावरी। तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे 3 सतलज नदीवर भाकरा नांगल धरण स्थित असलेले लक्षात येते। प्रश्न 8वा, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना करण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे। नागपूर खंडपीठाची, तर 1944, 1945, 1942 किंवा 40। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 4 म्हणजे 1940 ला नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली लक्षात येते। तर महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर पुढीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे। महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे कळसुबाई, सालेर, मुलेर किंवा वरील नाही। तर द्वितीय क्रमांकाचे म्हटले तर सालेर आहे, प्रथम क्रमांकाचे म्हटले तर या ठिकाणी कळसुबाईचे असलेले दिसते। तर कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न 10वा, कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला पुढीलपैकी काय म्हणून संबोधले जात असते। काय कार्बन मोनॉक्साईड तसेच हायड्रोजन यांच्या नायट्रेट गॅस, सल्फर किंवा वॉटर गॅस किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3 वॉटर गॅस असे कार्बन मोनॉक्साईड तसेच हायड्रोजन यांच्या संमिश्रणास संबोधतात।
कव्हर करूया प्रश्न 11वा. महिला साक्षरता प्रमाण सर्वात जास्त असलेले राज्य कोणते आहे? 2011 नुसार आपल्याला विचारलेलं आहे. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त महिला साक्षरता राजस्थान, केरळ, महाराष्ट्र किंवा गुजरात. ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच केरळ हे राज्य सर्वात जास्त महिला साक्षरता प्रमाण असलेले दिसते. प्रश्न 12वा पाहूया. भाषिक आधारावर निर्मित झालेले पहिले राज्य भारतातील कोणते ठरलेले आहे ते सांगायचं आहे, जे की भाषिक आधारावर निर्मित झालेले आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात किंवा राजस्थान. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहील. म्हणजेच आंध्र प्रदेश जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी भाषिक आधारावर निर्मित झालेले पहिले जे राज्य आहे ते असलेले आपल्या सर्वांना कळते. थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे डोळ्याला, चला काही हरकत नाही. प्रश्न 13वा कव्हर करूया. आनंदमठ या कादंबरीमधून कोणते गीत घेण्यात आलेले आहे ते पुढीलपैकी सांगायचं आहे. कादंबरीचं नाव आनंदमठ आहे. जनगणमन, वंदे मातरम, गरजा महाराष्ट्र किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक 2 वंदे मातरम हे गीत आनंदमठ या कादंबरीमधून घेतलेले लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 14वा. महाराष्ट्रामध्ये अभ्रकाचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात ते आपल्याला विचारलेलं आहे. कशाचे अभ्रकाचे साठे? सिंधुदुर्ग, चंद्रपूर, नागपूर किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 नागपूर, चंद्रपूर, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यामध्ये अभ्रकाचे साठे आढळतात हे लक्षात घ्यायचे आहे. प्रश्न 15वा. मानवी शरीरातील जे लाल रक्तपेशी आहेत ते त्यांचा जो जीवनकाळ आहे तो विचारलेला आहे की किती असतो. लाल रक्तपेशींचा 130 दिवस, 140, 110 दिवस किंवा 120. तर ऑप्शन क्रमांक 4 120 दिवस एवढा कार्यकाल शरीरातील लाल रक्तपेशींचा असलेला लक्षात येतो. कायद्याचे अधिराज्य हा जो भाग आहे आपल्या देशाने कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे ते सांगायचं आहे. कोणता भाग? कायद्याचे अधिराज्य हा. तर अमेरिका, इंग्लंड, जर्मनी किंवा स्वित्झर्लंड. ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच इंग्लंड या देशाकडून कायद्याचे अधिराज्य हा भाग जो आहे आपल्या संविधानामध्ये स्वीकारलेला दिसतो. दुसरे इंग्रज शीख युद्ध पुढीलपैकी कोणत्या वर्षी घडले होते किंवा झालेले होते? कोणकोणते? दुसरे इंग्रज शीख युद्ध विचारलेलं आहे. 1857, 1847, 1837 किंवा या ठिकाणी 1827. तर विद्यार्थ्यांनो एक वेळेस आपण कन्फर्म केलेलं बरं. प्रश्न आहे आपला 17वा. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 म्हणजेच 1847 मध्ये जे आहे कोणते? तर दुसरे इंग्रज शीख युद्ध झालेले लक्षात येते. तर कव्हर करूया प्रश्न 18वा. बेरी हा जो आजार आहे कोणत्या जीवनसत्व अभावी होत असतो ते विचारलेलं आहे. कोणता? बेरी हा जीवनसत्व जो आजार आहे तो कोणत्या जीवनसत्वामुळे होत असतो? कमी असल्या कारणास्तव. जीवनसत्व ब, जीवनसत्व क, अ किंवा जीवनसत्व ड. तर ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व ब च्या कमतरतेमुळे बेरी हा जो आजार आहे तो उद्भवत असतो हे कळते. प्रश्न 19वा. आग्र्यामधील ताजमहालामध्ये एकूण किती खोल्यांचा समावेश आहे? किती रूम आहेत आग्रा येथील ताजमहाल या ठिकाणी? तर 120, 122, 123 किंवा 124. ऑप्शन्स क्रमांक 1 120 खोल्यांचा समावेश ताजमहालामध्ये झालेला दिसतो. प्रश्न 20वा. जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या तीरावर आहे ते विचारलेलं आहे. सिंपलचा प्रश्न आहे. अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या तीरावर येतात? तर वाघूर, बुरी, बोरी किंवा पांझरा. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 वाघूर नदीच्या तीरावर जे आहे अजिंठा लेण्या असलेल्या दिसतात. प्रश्न 21वा. राज्यसभा जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते म्हणून त्यांचे सदस्य कसे निवडले जातात ते सांगायचं आहे. आता राज्यसभा जी आहे जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. ते सदस्य कशा प्रकारे निवडले जातात? प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, निवडणुकीद्वारे किंवा वरील नाही. अप्रत्यक्षद्वारे जे आहे राज्यसभेचे सदस्य निवडण्यात येत असतात. प्रश्न 22वा. भारतीय शेतकऱ्यावर नगदी पिकांच्या उत्पादनाची सक्ती पुढीलपैकी कोणी लावलेली होती? कोणत्या? नगदी पिकांच्या उत्पादनाची सक्ती. पोर्तुगीजांनी, ब्रिटिशांनी, डचांनी किंवा वरील नाही. तर पोर्तुगीजांनी विद्यार्थ्यांनो नगदी पिकांच्या उत्पादनाची सक्ती भारतीय शेतकऱ्यांवर लावलेली होती. प्रश्न कव्हर करूया 23वा.
भारतातील कोणत्या राज्याला साखरेची वाटी म्हणतात ते सांगायचं आहे. कोणते राज्य आहे त्यास कसे काय साखरेची वाटी म्हणतात? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणा किंवा कर्नाटक. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 म्हणजेच उत्तर प्रदेश राज्याला साखरेची वाटी म्हणतात. प्रश्न 24वा, रब्बी ज्वारीचे कोठार असे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास संबोधतात ते आपल्याला विचारलेलं आहे. रब्बी ज्वारीचे कोठार भुसावळ, कोल्हापूर, सोलापूर किंवा अमरावती. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच भुसावळला जे आहे रब्बी ज्वारीचे कोठार संबोधतात हे कळते. प्रश्न 25वा, खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये साखर कारखान्यांची जी संख्या आहे सर्वात जास्त आहे? तो कारखाना कोणता आहे? साखर कारखान्याची संख्या जास्त असलेला कोपरगाव, कागल, सिल्लोड किंवा जामखेड. ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच कोपरगाव येथे सर्वात जास्त साखर कारखान्यांची संख्या असलेली लक्षात येते. प्रश्न कव्हर करूया 26वा, पहिली बौद्ध परिषद कोणत्या ठिकाणी भरवण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. कितव्या क्रमांकाची बौद्ध परिषद? पहिल्या क्रमांकाची. वैशाली येथे भरली होती का? राजगृह, काश्मीर किंवा पाटलीपुत्र. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर. 2 राजगृह येथे पहिली बौद्ध परिषद भरवण्यात आलेली होती. प्रश्न 27वा, मराठी कवितेचे जनक पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हणतात? चला सांगा, मराठी कवितेचे जनक कोण आहेत? गोविंदाग्रज, केशवसूत, कुसुमाग्रज किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स क्रमांक 2 केशवसूत हे जे आहे मराठी कवितेचे जनक आहेत हे आपल्याला कळते. प्रश्न 28वा कव्हर करूया. भारतरत्न एका वर्षामध्ये कितीपेक्षा जास्त व्यक्तीस देता येत नसतो? सांगायचा. भारतरत्न पुरस्कार विचारलेला आहे. ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलेला आहे 5, 4, 3 व 6. तर भारतरत्न हा पुरस्कार विद्यार्थ्यांनो एका व्यक्ती जे आहे म्हणजे एका वर्षात जे आहे 3 व्यक्तीपेक्षा जास्त यांना देता येत नाही. खालीलपैकी कोणकोणती शीतरक्ती प्राणी आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. शीतरक्ती प्राणी ऑप्शन्समध्ये दिलेली आहे कासव, साप, मगर किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 मगर, साप, कासव हे काय आहेत? शीतरक्ती प्राणी असलेले प्राणी लक्षात येतात. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 30वा. शेती, सोपा प्रश्न आहे. शेती क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार पुढीलपैकी कोणता आहे? क्षेत्र कोणते विचारलेली आहे? शेती क्षेत्रामध्ये. भारतरत्न, धन्वंतरी, ध्यानचंद किंवा नॉर्मन बोरलॉग. ऑप्शन्स क्रमांक 4 नॉर्मन बोरलॉग हा पुरस्कार जो आहे कोणत्या शेती क्षेत्रामध्ये प्रदान केला जात असतो? आता पुन्हा एकदा रिमाइंडर आहे, अतिशय महत्त्वाची सूचना आहे. आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी आपण काय केलेली आहे या ठिकाणी 560 पेजेसची PDF तयार केलेली आहे. हे PDF सध्या तुम्ही जर घेत असाल तर PDF आपल्याला हे 250 मध्ये मिळत आहे, नाहीतर 300-350 मध्ये आपल्याला मिळेल जर इतर सुपर क्लास पाहून घेत असाल तर घेण्यासाठी इच्छुक असाल तर आपल्याला काय करायचं आहे, या नंबरवर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करण्याची एक रिक्वेस्ट आहे आपल्या सर्वांना. तुम्ही जर व्हॉट्सअप केला तर तुम्हाला तुरंत रिप्लाय दिला जातो. कॉल केला तर उचलला जाऊ शकत नाही, कारण भरपूर कामे असल्या कारण असतं. तर लगेच करायचं आहे. सुपर क्लासला सोडण्यापूर्वी आपण एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन नक्कीच दाखवायचा असतो. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणताही शुल्क लागत नसतो. तर चला भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.